एनटीपीसी ची एक्झाम होती, सीबीटी ची म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणून ही एक्झाम होती. तर तिची अपडेट ही आलेली आहे. जे कोणी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा फॉर्म भरलेला होता त्यांची परीक्षा कधी होणार आहे? 16 मार्च पासून ही परीक्षा होणार आहे. तर 27 मार्च पर्यंत म्हणजे एक महिना पूर्ण ही 15 दिवस तरी ही परीक्षा चालणार आहे महिन्याभरामध्ये. आणि जी काही म्हणजे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी नंतर जे 12वी पर्यंतची जी होती ना ती कधी होणार आहे? एप्रिल मेच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तर मग जे कोणी एनटीपीसी याचा फॉर्म भरलेला होता म्हणजे रेल्वे भरतीच्या बऱ्याचशा जागा निघालेल्या होत्या, मग त्याच्यामध्ये ते कोणत्या फॉर्म होते ते खाली व्हिडिओ प्ले केलेला आहे, त्याच्यावर जाऊन बघा की तुम्ही कोणत्या पद्धतीचं फॉर्म भरलेला आहे. पण त्याचे हॉल तिकीट हे 10 दिवसामध्ये म्हणजे एक्झाम आपली 10 दिवस राहिली म्हणता याचं आपले शहर आणि हॉल तिकीट येऊन जाईल. म्हणजे 4 दिवसाच्या अगोदर हॉल तिकीट येईल आणि आपलं कोणतं शहर येणार आहे हे आपल्याला 10 दिवसाच्या आत कळणार आहे. तर आपल्याला मेल येईल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे आपल्याला हे कळवण्यात येणार आहे. तर नक्की अपडेट राहा.